नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये 28 साईज प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज पाहणार आहे. हा ब्लाऊज शिलाई करताना मी बोटनेकचे 2 गळ्यांना आणि कमरेला पेपर कॅनव्हास न लावता आणि पट्ट्या न लावता शिलाई कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. 28 साईजच्या बोटनेक ब्लाऊजसाठी वरच्या गळ्याची रुंदी आणि उंची किती घ्यायची, तसेच मधल्या गळ्याची उंची किती घ्यायची आणि रुंदी किती घ्यायची हे या व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे वरच्या गळ्याची उंची मी 3 इंच घेतलेली आहे आणि रुंदी सुद्धा 3 इंच घेतलेली आहे. दोन्ही गळ्याच्या मध्ये 1 इंचाचे अंतर सोडलेले आहे आणि खालचा गळा 5.5 इंच घेतलेला आहे आणि जी अर्धा गोल डिझाईन घेतलेली आहे ते 1.25 इंच घेतलेले आहे. आता मी वरच्या गळ्याला शिलाई करून घेत आहे. वरच्या गळ्याला शिलाई करून घेतल्यानंतर मी खालच्या गळ्याला शिलाई करून घेत आहे. आपण खालच्या गळ्याला शिलाई केल्यानंतर दोन्ही गळे कट करून घेणार आहे आणि गळ्याच्या साईडने छोटे छोटे कट लावणार आहे, जेणेकरून आकार व्यवस्थित येईल. इथे माझे दोन्ही गळे शिलाई करून झालेले आहेत. इथे मी वरच्या गळ्याला जी शिलाई करून घेतलेली आहे ती मी काढून घेणार आहे आणि मधला गळा जो आहे तो गळा कट लावून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहे आणि दाब शिलाई करून घेणार आहे. इथे मी गळा कट करून घेतलेला आहे आणि पलटी करून घेतलेला आहे. जो मध्ये कट केलेला आहे तिथून मी पलटी करून घेतलेला आहे आणि सरळ करून घेतलेला आहे. आता मी इथे दाब शिलाई देत आहे. दाब शिलाई दिल्यानंतर तुम्ही गळा पाहू शकता. हा आपला मधला गळा शिलाई करून घेतलेला आहे. आता आपण कमरेला शिलाई करून घेणार आहे. जी शिलाई आतमध्ये जाणार आहे आणि कमरेला पट्टी लावायची गरज पडणार नाही. या पद्धतीने आपण कमरेला शिलाई करून घेऊया. आता आपण वरच्या साईडने फोल्ड करत आपण खालपर्यंत घेऊन येणार आहे आणि कापड उलटे करून घेऊन कमरेला शिलाई करून घेणार आहे. या पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आहे. इथे शिलाई करून झाल्यानंतर जो आपण कपडा फोल्ड करून घेतलेला आहे कमरेला शिलाई टाकण्यासाठी, तो आपण जिथून शिलाई केली नाही तिथून आपण तो सरळ करून घेणार आहे आणि कमरेला दाब शिलाई टाकून घेणार आहे. इथे आता आपली कमरेची शिलाई करून झालेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण हा भाग सरळ करून घ्यायचा आहे. हा पहा, इथे जी शिलाई केलेली नाही तिथून आपण जो फोल्ड केलेला भाग आहे या पद्धतीने आपण सरळ करून घ्यायचा आहे आणि आता आपण कमरेला शिलाई करून घेऊया. कमरेला शिलाई करून झाल्यानंतर आपण वरच्या गळ्याला शिलाई करून घेणार आहे. जी मगाशी काढली आहे ते आपण शिलाई करून घेणार आहे, जेणेकरून कमरेला आणि दोन्ही गळ्यांना आपल्याला पट्टी लावायची गरज पडणार नाही. या पद्धतीने आपण हा पाठीमागचा बोटनेक ब्लाऊजचा भाग शिलाई करून घेतलेला आहे. इथे पाठीमागच्या भागाला आपण कमरेला दाब शिलाई टाकत आहे. या पद्धतीने आपण दाब शिलाई करून घ्यायची आहे आणि आता आपण पाहूया वरच्या गळ्याला कशी शिलाई करून घ्यायची. ज्याप्रमाणे आपण कमरेला शिलाई टाकण्यासाठी वरच्या साईडने ब्लाऊज फोल्ड केला होता त्याचप्रमाणे आता आपण वरच्या गळ्याला शिलाई टाकण्यासाठी कमरेचा भाग फोल्ड करत वरच्या साईडने फोल्ड करणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा मधल्या गळ्याचा आकार आलेला आहे आणि आपण कमरेला सुद्धा दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपण खालच्या साईडने ब्लाऊज फोल्ड करूया वरच्या गळ्याला शिलाई टाकण्यासाठी. इथे दाखवल्याप्रमाणे आपण हा ब्लाऊज फोल्ड करत घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा वरचा गळा हा
उलटा करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा वरचा गळा उलटा करून घेतल्यानंतर आपण गळ्याला शिलाई टाकून घेऊया. वरच्या गळ्याला शिलाई टाकल्यानंतर जो आपण भाग फोल्ड केलेला आहे तो साईडने सरळ करून घेणार आहे. आता आपण गळ्याला शिलाई टाकून घेऊया. या पद्धतीने आपण गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे मी वरच्या गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता हा भाग सरळ करून घेऊया. जसा आपण कमरेचा भाग सरळ करून घेतला होता त्याच पद्धतीने आपण हा वरचा भाग सरळ करून घ्यायचा आहे. इथे वरच्या गळ्याला शिलाई करून घेताना जो भाग आपण फोल्ड करून घेतलेला आहे तो शिलाईमध्ये गुंतला नाही पाहिजे. या पद्धतीने आपण हाताने जो फोल्ड केलेला भाग आहे तो आतल्या साईडने दाबून घ्यायचा आहे आणि आपण गळ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही गळ्यांना पेपर कॅनव्हास लावलेला नाही. पेपर कॅनव्हास न लावता आपण दोन्ही गळ्याचे आकार पाहू शकता शिलाई केल्यानंतर किती व्यवस्थित आलेले आहेत. या पद्धतीने मी वरच्या गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण जो भाग मध्ये फोल्ड करून घेतलेला होता तो आपण साईडने सरळ करून घेणार आहे. या पद्धतीने आपण भाग सरळ करून घ्यायचा आहे आणि गळ्याला दाब शिलाई करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही गळ्यांना आणि कमरेला पट्टी न लावता आपण कशी शिलाई करून घेतलेली आहे ती मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आता आपण वरच्या गळ्याला दाब शिलाई करून घेऊया. या पद्धतीने 28 साईजचा बोटनेक ब्लाऊज त्या दोन गळ्याची मापे कशी घ्यायची आणि दोन्ही गळ्याला आणि कमरेला पट्टी न लावता शिलाई कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. आता आपण पाहू शकता इथे मी एकही पट्टी लावलेली नाही. इथे मी पाठीमागचा भाग उलट्या साईडने ठेवलेला आहे म्हणजे अस्तरच्या साईडने ठेवलेला आहे आणि आता आपण पाठीमागचा भाग सरळच्या साईडने पाहूया. हा सरळचा भाग आहे. इथे मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता ब्लाऊज किती छान गळ्याचे आकार आलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि याविषयी काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा.